नमस्कार मित्रांनो, मी लोमेश गिरेपुंजे फ्रॉम जवाहर नवोदय विद्यालय गोंदिया महाराष्ट्रमधून मी आपला तुमचा स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनल JNVST सिलेबस मराठी इंग्लिशमध्ये. या लेक्चरमध्ये आपण पॅटर्न कम्प्लिशन म्हणजेच आकृती पूर्ण करा याचा तिसरा पार्ट घेणार आहोत. याच्या अगोदर या चॅप्टरचे 2 पार्ट झालेले आहेत. यामध्ये आपण पूर्ण जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 6th क्लासचा पूर्ण सिलेबस आपल्या चॅनलमध्ये कव्हर करणार आहोत. आता आपण आपला चालू आहे पॅटर्न कम्प्लिशन म्हणजेच आकृती पूर्ण करा याचा हा तिसरा पार्ट. तर यामध्ये काय असते, तर या चॅप्टरमध्ये एक अशी प्रश्न आकृती दिलेली असते ज्याच्यामध्ये 4 पार्टमध्ये डिवाइड केलेली आकृती असते. यामध्ये एखादी पार्ट म्हणजे हा चौथा पार्ट किंवा दुसरा पार्ट किंवा पहिला पार्ट किंवा तिसरा पार्ट यापैकी कोणताही एक पार्ट वगळलेला असतो. तो वगळलेला पार्ट आपल्याला शोधायचा असते. तो वगळलेला पार्ट आपण कसा शोधायचा ते आपला दिमाग लावून म्हणजे आपली टेक्निक यूज करून तो शोधावा लागतो, जो की मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही टेक्निक लावाल, कशा प्रकारे तुम्ही ट्रिक्स यूज कराल. तर बघा, यामध्ये काय असू शकते, 1 आणि 2 पार्ट यामध्ये रिलेशन असू शकते. जर यामध्ये रिलेशन असला तर 3 आणि 4 मधला रिलेशन शोधून आपल्याला एखादा पार्ट वगळलेला पार्ट शोधावा लागणार आहे. जर 1 आणि 3 मध्ये रिलेशन असेल तर 2 आणि 4 मधला रिलेशन बघून आपल्याला पार्ट शोधावा लागणार आहे. जर 1 आणि 4 मधला रिलेशन किंवा 2 आणि 3 मधला रिलेशन असू शकते. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा रिलेशन होऊ शकते किंवा 3 आणि 4चा रिलेशन होऊ शकते. 1 आणि 2चा रिलेशन बघून आपल्याला वगळलेली आकृती शोधावी लागू शकते. अशा प्रकारे आपल्याला ट्रिक्स यूज करून म्हणजे रिलेशन बघून आपल्याला वगळलेला पार्ट शोधायचा आहे. तर एक्झाममध्ये प्रश्न कसा विचारतो बघा, एक्झाममध्ये प्रश्न अशा प्रकारे विचारला जाते. In the question given below, there is a question figure on the left hand side, a part of which missing. Observe the answer figure A, B, C, D on the right hand side. Find out answer figure which without changing the direction fits in the missing part. The question figure in the order to complete the pattern in the question figure. Indicate your answer by darken the circle of the letter corresponding to that answer figure. म्हणजेच बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे. त्यातील एक भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ABCD या काळजीपूर्वक पहा आणि उत्तर आकृत्यांच्या पैकी जी आकृती तिच्या दिशा न बदलता प्रश्न आकृत्यांच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृती वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. म्हणजेच लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक आकृती दिली असेल जे की प्रश्न आकृती असेल. राईट हँड साईडला तुम्हाला 4 ABCD अशा उत्तर आकृत्या दिलेल्या असतील. ते आपल्याला उत्तर आकृत्या बघून प्रश्न आकृतीतला जो पार्ट वगळलेला असेल तो पार्ट शोधायचा. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं रिलेशन कसा बघायचा. तर बघा, डायरेक्ट आपण क्वेश्चनाकडे वळू. क्वेश्चनमध्ये काय आहे बघा, हा क्वेश्चन फिगर आहे आणि हे आन्सर फिगर आहेत. त्याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि 4 हा 4 वाला पार्ट वगळलेला आहे. आपल्याला 4 पार्ट शोधायचा आहे. याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे तीनही सेम आहेत. म्हणजेच पार्ट 4 सुद्धा सेम पाहिजे. म्हणजेच हा एक डब्बा आणि हा एक डब्बा याच्यामध्ये दोन क्रॉस एका पार्टमध्ये आहेत. अशा प्रकारे तीनही पार्टमध्ये आहेत. तर चौथा पार्ट सुद्धा त्याच्यात 2 डब्बे असून त्याच्यात 2 क्रॉस पाहिजे आहेत. पार्ट 1 मध्ये आहे का तशा प्रकारच्या 2 क्रॉस इथं आहेत. म्हणजे पार्ट 1 आपला उत्तर असू शकते. पार्ट 2 मध्ये आहे का, पार्ट 2 मध्ये एक क्रॉस आहे, एक अशी लाईन नसल्यामुळे पार्ट 2 आपला उत्तर असू शकणार
नाही. पार्ट 3 मध्ये आहे का? पार्ट 3 मध्ये सुद्धा आहे. इथं एक लाईन अब्सेंट असल्यामुळे पार्ट 3 सुद्धा आपला उत्तर येऊ शकणार नाही. पार्ट 4 मध्ये आहेत का? पार्ट 4 मध्ये तसली कुठलीच आकृती नाही, म्हणजे पार्ट 4 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 हे तीनही आपले उत्तर असू शकणार नाही, म्हणजे पार्ट 1 हा आपला उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे? प्रश्न आकृती ह्या आहे आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत. तर इथं काय आहे? इथं आपल्याला अशा प्रकारची आकृती येईल, अशा प्रकारची, आणि इथं काळा पार्ट असेल, इथं काळा पार्ट असेल, जसा की इथं दिलेला आहे. जसा इथं दिलेला काळा पार्ट असेल तसा इथं दिलेला काळा पार्ट असेल, आणि साईडचा पार्ट इथं रेषावाला पार्ट असणार आहे. तर अशा प्रकारचा पार्ट आपल्याला कुठं दिसत आहे का? अशा डायरेक्शनची आकृती पाहिजे आपल्याला. पार्ट 1 मध्ये ह्या डायरेक्शनची आकृती आहे, म्हणजेच पार्ट 1 आपला उत्तर असू शकणार नाही. पार्ट 2 मध्ये पार्ट 2 सुद्धा इथं सुद्धा या डायरेक्शनची फिगर आहे, म्हणजे पार्ट 2 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. पार्ट 3 मध्ये अशा डायरेक्शनची फिगर आहे, पार्ट 3 मध्ये असू शकते. तर हा जो काळा पार्ट आहे, हा काळा पार्ट सुद्धा वर असल्यामुळे जिथं आपल्याला इथं काळा पार्ट पाहिजे आहे तिथं काळा पार्ट आहे, म्हणजे पार्ट 3 आपला उत्तर असू शकते. पार्ट 4 मध्ये सुद्धा अशी डायरेक्शन आहे, परंतु पार्ट 4 मध्ये जो वरचा पार्ट आहे तो लाईनवाला आहे, म्हणजेच पार्ट 4 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 1, फिगर 2, फिगर 4 हे तीनही आपले उत्तर असू शकणार नाही, म्हणजेच फिगर 3 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? फिगरच्या पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 चौथा पार्ट वगळलेला आहे. त्याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे तीनही फिगर सारख्या आहेत, म्हणजे तीनही फिगर म्हणजे इथं ट्रायंगल आहे, इथं सुद्धा ट्रायंगल आहे, इथं सुद्धा ट्रायंगल आहे, इथं सुद्धा ट्रायंगल पाहिजे आपल्याला, म्हणजे या डायरेक्शनचा ट्रायंगल आपल्याला पाहिजे. बघा इथं या डायरेक्शनचा अशा प्रकारचा ट्रायंगल असून अशी एक लाईन पाहिजे. तर फिगर 1 मध्ये आहे का? फिगर 1 मध्ये ही लाईन आहे आणि इथं अशा प्रकारचा ट्रायंगल सुद्धा आहे, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर असू शकते. त्याच्यासोबत अशी लाईन सुद्धा पाहिजे. फिगर 2 मध्ये आहे का? फिगर 2 मध्ये इथं ट्रायंगल नाही, म्हणजे फिगर 2 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 3 मध्ये आहे का? फिगर 3 मध्ये सुद्धा इथं ट्रायंगल नाही, म्हणजे फिगर 3 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 4 मध्ये आहे का? फिगर 4 मध्ये सुद्धा इथं ट्रायंगल नाही, म्हणजे फिगर 4 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 2, फिगर 3 आणि फिगर 4 हे तीनही फिगर आपले उत्तर असू शकणार नाही, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर आहे. फिगर 1 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? 1, 2, 3 आणि 4 चौथा पार्ट वगळलेला आहे. तर या पार्टमध्ये आपल्याला कशी फिगर कंप्लीट करायची आहे? तर हा स्क्वेअर जो आहे इथून पूर्ण कंप्लीट करावा लागणार आहे. त्याच्या जस्ट खाली त्याला चिपकून असा एक थोडासा गोल पाहिजे आहे आपल्याला, म्हणजेच अशी एक लाईन पाहिजे, त्याच्यासोबत असा छोटासा गोल पाहिजे. तर तो कोणत्या फिगर 1 मध्ये आहे का? बघूया. फिगर 1 मध्ये इथं लाईन पाहिजे होती, इथं लाईन नाही आहे, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 2 बघूया. फिगर 2 मध्ये लाईन आहे, परंतु हा जो सर्कल आहे तो इथं खाली पाहिजे होता, म्हणजेच फिगर 2 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 3 मध्ये बघूया. फिगर 3 मध्ये इथं लाईन नाही, म्हणजे फिगर 3 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 4 मध्ये बघूया. फिगर 4 मध्ये इथं लाईन आहे आणि इथं सर्कल सुद्धा आहे, म्हणजेच फिगर 4 आपला उत्तर आहे. फिगर 1, फिगर 2 आणि फिगर 3 हे आपले उत्तर असू शकणार नाही, म्हणजे फिगर 4 आपला उत्तर आहे. अशा प्रकारे इझी क्वेश्चन विचारलेले असतात. हा क्वेश्चन 2018 मध्ये विचारलेला आहे. मी तुम्हाला हे विचारलेले प्रश्न पूर्ण प्रकारे सॉल्व्ह करत आहे. हा सुद्धा प्रश्न 2018 मध्ये विचारलेला आहे. बघू आता या क्वेश्चन फिगरमध्ये फिगर 1 आणि फिगर 2 मध्ये रिलेशन आहे. म्हणजे बघा
इथं हा छोटासा ट्रायंगल आहे फिगर 1 मध्ये आणि फिगर 2 मध्ये सुद्धा सेम ट्रायंगल आहे. म्हणजे फिगर 1 आणि फिगर 2 हे मिरर इमेज आहेत. म्हणजे इथं जर मिरर ठेवला तर इथं अशी मिरर इमेज येईल. म्हणजे फिगर 3 ची मिरर इमेज इथं फिगर 4 मध्ये पाहिजे आपल्याला. म्हणजे इथं जो काळा ट्रायंगल आहे तो इथं पाहिजे, तो फिगर 4च्या ह्या पोझिशनला पाहिजे. फिगर 4च्या या पोझिशनला तो काळा ट्रायंगल पाहिजे. तर बघू फिगर 1 मध्ये आहे का? फिगर 1 मध्ये या पोझिशनला काळा ट्रायंगल नाही, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 2 मध्ये बघू, फिगर 2 मध्ये इथं काळा ट्रायंगल आहे का? नाही, म्हणजे फिगर 2 सुद्धा याचा उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 3 मध्ये बघूया, फिगर 3 मध्ये इथं काळा ट्रायंगल आहे का? नाही, म्हणजे फिगर 3 सुद्धा इथं उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 4 मध्ये काळा ट्रायंगल आहे का? हो, फिगर 4 मध्ये काळा ट्रायंगल आहे. म्हणजे फिगर 1, फिगर 2, फिगर 3 हे तीनही उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजे आपला उत्तर फिगर 4 राहणार आहे. म्हणजे आपला उत्तर फिगर 4 आहे. तुम्ही बघू शकता याची मिरर इमेज पार्ट 3 ची मिरर इमेज फिगर 4 आहे. म्हणजे फिगर 4 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये रिलेशन काय आहे? हे खालची आणि वरची फिगर सेम आहे. म्हणजे हे आणि हे फिगर सेम पाहिजे. म्हणजे आता बघा फिगर 1 मध्ये तशी फिगर आहे का? फिगर ह्या फिगर सारखी तर आहे, परंतु हा जो सर्कल आहे, ब्लॅक सर्कल आहे, इथं ब्लॅक डॉट पाहिजे होता आणि इथं खाली सर्कल आहे. म्हणजेच फिगर 1 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 2 बघूया. फिगर 2 मध्ये इथं हा पूर्ण मोठा सर्कल आहे. म्हणजेच फिगर 2 सुद्धा आपला उत्तर येऊ शकणार नाही. हा आपल्याला छोटासा सर्कल पाहिजे असा. म्हणजे फिगर 2 सुद्धा आपला उत्तर येऊ शकणार नाही. फिगर 3 मध्ये बघूया. फिगर 3 मध्ये हा सर्कल डार्क सर्कल आहे. म्हणजेच या फिगर सारखा आहे. म्हणजे फिगर 3 सुद्धा आपलं उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 1, फिगर 2, फिगर 3 हे तीनही आपले उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजे फिगर 4 आपला उत्तर आहे. फिगर 4 मध्ये हा सेम आहे. म्हणजे इथं हा हाफ सर्कल आहे आणि इथं ब्लॅक डॉट आहे. म्हणजे फिगर 4 आपला उत्तर आहे. अशा प्रकारे इझी क्वेश्चन असतात. हा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केले असाल तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुम्ही जर माझी चॅनल कंटिन्यू फॉलो कराल तर तुमचा सिलेक्शन पक्का आहे. तुम्हाला कोणतीही ट्युशन लावण्याची गरज राहणार नाही. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? हा क्वेश्चन फिगर आहे आणि हा आन्सर फिगर आहे. तर इथं काय कंप्लीट करावं लागेल? इथं आपल्याला हा अशा प्रकारचा स्क्वेअर कंप्लीट करावा लागणार आहे. स्क्वेअरमध्ये हा काळा स्क्वेअर पाहिजे आणि इथं लाईन पाहिजे. इथं पूर्ण अशी लाईन पाहिजे आणि इथं सुद्धा अशी लाईन पाहिजे. फिगर 1, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 ऑब्झर्व करताना आपल्याला दिसत आहे की तीनही पार्ट सेम आहेत. तर हा चौथा सुद्धा पार्ट असा पाहिजे आणि इथं एक ट्रायंगल पाहिजे. इथं हे स्क्वेअर पाहिजे, ट्रायंगल नाही. जसा हा इथं दिलेला आहे तशा प्रकारे इथं सुद्धा पाहिजे. तर बघू फिगर 1 मध्ये. फिगर 1 मध्ये आहे का इथं स्क्वेअर? आहे, परंतु इथं लाईन नाही आहे. इथं पूर्ण आपल्याला लाईन पाहिजे. जशी हे लाईन आहे बघा, जशी हे लाईन इथं पूर्ण आहे तशी इथं पूर्ण लाईन पाहिजे. म्हणजेच फिगर 1 मध्ये ह्याची पूर्ण लाईन नसल्यामुळे फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 2 मध्ये इथं तो स्क्वेअर नाही. म्हणजे फिगर 2 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 3 मध्ये इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, परंतु इथं स्क्वेअर नाही. म्हणजे फिगर 3 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 4 मध्ये इथं स्क्वेअर नाही. म्हणजे फिगर 4 मध्ये सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजे बघा हा क्वेश्चन थोडासा चुकलेला आहे मला असं वाटतंय. फिगर 1 मध्ये एक इथं अशी लाईन पाहिजे होती. म्हणजे फिगर 1 आपला उत्तर होऊ शकत होता. परंतु ह्या क्वेश्चनमध्ये थोडीशी चुकी असल्यामुळे हा क्वेश्चनचं उत्तर आपण देऊ शकणार नाही. हा 2017-2002 मध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला होता. इथं प्रिंटिंगमध्ये थोडीशी चूक असेल, एक्झाममध्ये नसेल चूक.
म्हणून हा क्वेश्चन थोडासा चुकीचा आहे. ऑप्शन 1 आपला उत्तर येऊ शकते. इथं लाईन पाहिजे होती, इथं एक अशी लाईन पाहिजे होती, म्हणजे ऑप्शन 1 आपला उत्तर असता. परंतु इथं लाईन नसल्यामुळे म्हणजे हा क्वेश्चन चुकीचा आपण ठरवत आहोत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, हा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 6th क्लासच्या 2016 विचारलेला प्रश्न आहे. इथं काय करायचं आहे आपल्याला, इथं आपल्याला हा स्क्वेअर कंप्लीट करायचा आहे आणि इथं ब्लॅक डॉट पाहिजे आहे. स्क्वेअर कंप्लीट करून इथं ब्लॅक डॉट पाहिजे आहे, समजलं. तर फिगर 1 बघू. फिगर 1 इथं स्क्वेअर आहे का, नाही. फिगर 1 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 2 इथं स्क्वेअर आहे का, नाही. फिगर 2 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 3 इथं स्क्वेअर आहे आणि ब्लॅक डॉट सुद्धा आहे, म्हणजे फिगर 3 आपला उत्तर असू शकते. फिगर 4 बघू. फिगर 4 इथं स्क्वेअर नाही, म्हणजे फिगर 4 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. याचाच अर्थ फिगर 1, फिगर 2 आणि फिगर 4 हे तीनही आपले उत्तर होऊ शकणार नाही, म्हणजे वाचलेला फिगर 3 हा आपला उत्तर आहे. फिगर 3 आपला उत्तर आहे. तुम्ही बघू शकता इथं ऑब्झर्व करून फिगर 3 इथं मांडून बघू शकता. फिगर कंप्लीट होते इथं आणि असे 2 लाईन सुद्धा आहेत तिथं, म्हणजे फिगर 3 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न 2016 विचारलेला आहे. तर इथं रिलेशन आहे पार्ट 1 आणि पार्ट 4 मधला. पार्ट 1 आणि पार्ट 4 सेम आहेत, एकामेकाचे मिरर इमेज आहेत. याचाच अर्थ पार्ट 2 आणि पार्ट 3 इथं मिरर ठेवल्यानंतर इथं मिरर इमेज पाहिजे आहे. तर आपण अगोदर हावाला पार्ट बघूया. याचे मिरर इमेज म्हणजे अशी राहील, अशी, एक मिनिट, अशा प्रकारचे अशी लाईन राहील एक, आणि पेन लिहित नाही, अशा प्रकारची अशी एक. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आन्सरमध्ये दाखवतो डायरेक्ट. फिगर 1 आहे, परंतु हे इथं बाहेर जे 2 लाईन आहेत ते बाहेर 2 लाईन ह्या फिगरमध्ये नाही आहेत, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर असू शकणार नाही. हे इथं हे जे 2 लाईन, एक बाहेर लाईन दिलेली आहे, ते फिगर 1 इथं लाईन दिलेली नाही आहेत, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 2 आहे, लाईन सुद्धा आहे, परंतु हा जो ब्लॅक सर्कल आहे तो ब्लॅक डॉट इथं नाही आहे. इथं आपल्याला ब्लॅक डॉट पाहिजे होता, म्हणजे फिगर 2 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 3 बघूया. फिगर 3 सेम, म्हणजे याची फिगर पार्ट 2ची मिरर इमेज आहे, म्हणजे फिगर 3 आपला उत्तर असू शकते. फिगर 4 बघूया. फिगर 4 आपला उत्तर नाही असू शकत, कारण की हा जो इथं ब्लॅक डॉट आहे आणि इथं ब्लॅक डॉट नाही आहे, म्हणजेच इथं ब्लॅक डॉट नव्हता पाहिजे आणि इथं ह्या गोल सर्कलच्या जागी आपल्याला ब्लॅक डॉट पाहिजे होता, म्हणजे फिगर 4 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. याचाच अर्थ फिगर 3 आपला उत्तर आहे. हा 2016 विचारलेला प्रश्न आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इथं सुद्धा पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 4 ह्या 2 पार्टचा रिलेशन आहे, म्हणजे आपल्याला पार्ट 1 सारखी फिगर पार्ट 4 साठी आपल्याला शोधायची आहे. तर बघू आन्सर. फिगर 1 पार्ट 1 सारखी फिगर आहे का, हो आहे. 1 पार्ट 1 सारखी फिगर आहे. इथं ब्लॅक डॉट आहे, इथं पण ब्लॅक डॉट आहे, म्हणजेच फिगर 1 आपला उत्तर असू शकते. फिगर 2 आहे का पार्ट 1 सारखं फिगर, नाही. फिगर 2 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 3 आहे का, फिगर 3 सुद्धा क्वेश्चन फिगरच्या पार्ट 1 सारखा नाही आहे, म्हणजेच फिगर 3 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 4 आहे का, हो आहे, परंतु तिथं एक फरक आहे की इथं ब्लॅक डॉट पाहिजे होता, जो की इथं ब्लॅक डॉट नसल्यामुळे हा फिगर 4 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. याचाच अर्थ फिगर 2, फिगर 3 आणि फिगर 4 हे तीनही उत्तर होऊ शकणार नाहीत, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर आहे. फिगर 1 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, या 2 आकृत्यांचा रिलेशन आहे, म्हणजे ही 2 आकृती आपल्याला बघायची आहे. बघा पार्ट 1 आणि पार्ट 4
मधली फिगर दोनही, हे फिगर आणि हे फिगर दोनही फिगर सेम आहेत, म्हणजेच पार्ट 2 आणि पार्ट 3 ची फिगर, हे फिगर आणि हे फिगर सेम पाहिजेत, म्हणजेच हुबेहूब अशी फिगर आपल्याला शोधायची आहे, अशी फिगर हुबेहूब अशी फिगर आपल्याला शोधायची आहे. तर फिगर 1 मध्ये तशी फिगर आहे का? नाही, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 2 मध्ये अशी फिगर आहे का? फिगर 2 मध्ये तशी फिगर आहे, म्हणजे फिगर 2 आपला उत्तर असू शकते. फिगर 3 मध्ये तशी फिगर आहे का? नाही, म्हणजे फिगर 3 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 4 मध्ये तशी फिगर आहे का? नाही, म्हणजे फिगर 4 सुद्धा उत्तर होऊ शकणार नाही. याचाच अर्थ फिगर 1, फिगर 3 आणि फिगर 4 हे तीनही उत्तर नाही होऊ शकत, म्हणून फिगर 2 आपला फक्त उत्तर आहे. फिगर 2 आपला आन्सर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे? नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला या दोन फिगरचं ऑब्झर्वेशन करा आणि ह्या दोन फिगरचं ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे, कारण की या दोन फिगरचा रिलेशन आहे आणि आता आपल्याला या दोन फिगरचा रिलेशन शोधायचं आहे. या दोन फिगरचा रिलेशन कशावरून समजत आहे आपल्याला? तर बघा, इथं ब्लॅक डॉट आहे आणि इथं सुद्धा ब्लॅक डॉट आहे, म्हणजेच हे फिगर आणि हे फिगर हे दोन्ही फिगरचा रिलेशन आहे, म्हणजेच अशा प्रकारची फिगर आपल्याला या फिगरसाठी आपल्याला शोधायची आहे. म्हणजे बघा, इथं काय, इथं अशी लाईन येईल, अशी लाईन येईल आणि अशा एक तिरपी लाईन येईल, त्यासोबत इथं एक अशी लाईन येईल, इथं एक लाईन येईल, म्हणजेच अशी 3 लाईन शोधायची आहेत, एक अशी आणि अशी. तर फिगर 1 मध्ये आहे का? फिगर 1 मध्ये अशी लाईन आहे, परंतु हे या फिगरसारखी असल्यामुळे हे फिगर आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 1 हे पार्ट 4 सारखी असल्यामुळे फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 2 मध्ये बघूया. फिगर 2 मध्ये सुद्धा हा इथं ब्लॅक डॉट आहे, आपल्याला ब्लॅक डॉट वाली फिगर नकोच, म्हणजे फिगर 2 आपला उत्तर होऊ शकणार नाही, कारण की पार्ट 2 मध्ये आपल्याला ब्लॅक डॉट नसल्यामुळे आपल्याला ब्लॅक डॉट वाली फिगर नाही आणायची आहे, तिच्यासारखीच रिलेशनवाली फिगर आपल्याला आणायची आहे. तर बघूया फिगर 3. फिगर 3 मध्ये ब्लॅक डॉट नाही, म्हणजेच अशी जशी फिगर आपल्याला पाहिजे आहे तशीच फिगर 3 मध्ये दिसत आहे, म्हणजे फिगर 3 आपला उत्तर असू शकतो. फिगर 4 मध्ये सुद्धा ब्लॅक डॉट आहे, म्हणजे फिगर 4 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. याचा अर्थ फिगर 1, फिगर 2 आणि फिगर 3 हे तीनही फिगर आपले उत्तर होऊ शकणार नाही, म्हणजे वाचलेला फिगर 3 आहे. फिगर 3 आपला उत्तर आहे. अशा प्रकारे आपण तीन ऑप्शन काढून आपला आन्सर काढू शकतो, जर तो फिगर आन्सर क्वेश्चन कठीण असेल तर. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय रिलेशन दाखवत आहे? हा क्वेश्चन सुद्धा 2013 मध्ये विचारलेला आहे. 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर या क्वेश्चन मध्ये काय आहे? पार्ट 1 आणि पार्ट 3 मधला रिलेशन आहे. पार्ट 1 आणि पार्ट 3 मधला रिलेशन आहे. तर इथं काय आहे? पार्ट 1 ची फिगर इथली हे आणि हे फिगर दोनही फिगर सेम आहेत. बघा, तुम्ही बघत असाल तर पार्ट 1 आणि पार्ट 3 मधली फिगर सेम आहेत, ह्या दोनही फिगर सेम आहेत, म्हणजेच पार्ट 2 वाली फिगर पार्ट 4 साठी सेम फिगर आपल्याला शोधावी लागणार आहे. याचाच अर्थ आपण बघूया आता आन्सर फिगरमध्ये. आन्सर फिगर 1 मध्ये आहे का हुबेहूब अशी फिगर? नाही, तर ऑप्शन फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. ऑप्शन फिगर 2 मध्ये हुबेहूब आहे का? हे राहू शकत होती, परंतु हे जे लाईन आहे इथं, ह्या फिगरची हे लाईन आहे, हे लाईन अशी पाहिजे होती, म्हणजेच फिगर 2 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 3 मध्ये फिगर 3 सुद्धा या फिगर सारखी दिसत नाही आहे, म्हणजेच फिगर 3 सुद्धा आपला उत्तर होऊ शकत नाही. फिगर 4 बघूया. फिगर 4 आपला उत्तर आहे, कारण की फिगर 1, फिगर 2 आणि फिगर 3 तीनही फिगर कट झाल्यामुळे फिगर 4 आपला उत्तर द्यायचा, आणि फिगर 4 ची फिगर या फिगर सारखी सेम दिसत आहे आणि सेम आहे, त्याच्यामुळे फिगर 4 आपला उत्तर आहे. फिगर 4 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन.
हा क्वेश्चन सुद्धा 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 6th क्लासच्या. तर हे फिगर आणि हे फिगर हे तीनही पार्ट सेम आहेत, परंतु हा जो कर्व आहे, हे जे लाईन आहे, हे लाईन इथून चालू व्हायला पाहिजे. अशा प्रकारची फिगर आपल्याला शोधावी लागणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये 1, 2 आणि 3 ब्लॅक डॉट असे जॉईंट केलेले आहेत. म्हणजे हा 1, 2 आणि 3 असे 3 काळे डॉट त्याच्यात जॉईंट केलेले आहेत. असे 3 काळे डॉटवाला आपल्याला फिगर असा शोधावा लागणार आहे. तर फिगर 1 मध्ये इथं एकही असे डॉट नसल्यामुळे फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 2 मध्ये 1, 2, 3 फिगर 2 मध्ये इथं 3 काळे डॉट आहेत, म्हणजेच आपला फिगर 2 आपला उत्तर होऊ शकतो. फिगर 3 मध्ये 1, 2, 3 असे काळे डॉट आहेत, परंतु हे जे डॉट्स आहेत हे इकडून पाहिजे होते, म्हणजे फिगर 3 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 4 बघूया. फिगर 4 मध्ये सुद्धा 1, 2, 3 1, 2 दोनच इथं डॉट आहेत, म्हणजेच फिगर 4 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 1, फिगर 3 आणि फिगर 4 हे तीनही फिगर आपले उत्तर होऊ शकणार आहे. म्हणजे वाचलेला फिगर फक्त फिगर 2 आहे, म्हणजे ऑप्शन फिगर 2 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. अशा प्रकारे इझी क्वेश्चन आता तुम्हाला पूर्णपणे समजलेला असेल की आपल्याला रिलेशन कसा बघायचा आणि आपल्याला वगळलेली आकृती कशी शोधायची आहे. तर ह्या फिगरमध्ये काय दाखवत आहे, क्वेश्चन फिगरमध्ये ह्या 2 फिगरमधला रिलेशन आहे, या 2 फिगरमधला रिलेशन दिसत आहे. तर या 2 फिगरमधला रिलेशन सुद्धा आपल्याला कळावं लागणार आहे. म्हणजेच या 2 फिगरमध्ये रिलेशन काय आहे, हे फिगर आणि हे फिगर दोन्ही फिगर सेम आहेत. म्हणजेच हे फिगर आणि हे फिगर सुद्धा आपल्याला सेम पाहिजे आहे. म्हणजेच हे वरून आलेली आकृती आहे, तर वरून आलेली आकृती आपल्याला बघायला लागणार आहे. फिगर 1 मध्ये आहे का, फिगर 1 मध्ये हे खालून आलेली आकृती आहे, म्हणजेच या आकृत्यांसारखी ही आकृती आहे फिगर 1 ची, म्हणजेच फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 2 बघूया. फिगर 2 सुद्धा खालून आलेली आकृती आहे, म्हणजे फिगर 2 सुद्धा आपली उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 3 हे पूर्णपणे कसं गोल असल्यामुळे फिगर 3 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजेच फिगर 1, फिगर 2, फिगर 3 हे तीनही फिगर आपला उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजेच वाचलेला फिगर 4 आहे आणि फिगर 4 पार्ट 1 सारख्या आकृतीसारखा दिसत आहे, म्हणजे फिगर 4 आपला उत्तर आहे. फिगर 4 आपला उत्तर आहे. हा क्वेश्चन 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारे खूप इझी प्रश्न विचारतात कधी कधी. या प्रश्नामध्ये बघूया. या प्रश्नामध्ये काय आहे, हा असा पूर्ण कंप्लीट केलेला आहे, अशा प्रकारे कंप्लीट केलेला आहे. तर आपल्याला सुद्धा इकडून असा कंप्लीट करावा लागणार आहे आणि मधामध अशी एक लाईन पाहिजे आहे. तर अशी आणि अशी लाईन असलेला फिगर आपल्याला शोधायचा आहे. तर फिगर 1 मध्ये काय आहे, अशी लाईन आहे आणि मधात लाईन आहे. जे आपल्याला पाहिजे होती तेच फिगर 1 मध्ये दिसत आहे, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर असू शकतो. फिगर 2 मध्ये बघूया. फिगर 2 मध्ये अशी आपल्याला पाहिजे, इथं काही तशा प्रकारचा फिगर नाही, म्हणजे फिगर 2 आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 3 मध्ये सुद्धा अशी लाईन पाहिजे होती आपल्याला, तर फिगर 3 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. फिगर 4 मध्ये अशी लाईन मधोमधून अशी लाईन पाहिजे होती, म्हणजे फिगर 4 सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही. याचाच अर्थ फिगर 1, फिगर 2, फिगर 3 हे तीनही फिगर आपले उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजे वाचलेला फिगर 1 आहे आणि आपल्याला जी आकृती पाहिजे, जशा प्रकारची आकृती पाहिजे तशा प्रकारची आकृती फिगर 1 मध्ये दिसत आहे, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर आहे. अशा मधोमधून अशी लाईन आणून इथं टच होऊन इथून मधून अशी लाईन पाहिजे होती, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे, तर आपल्याला अगोदर हा कर्व कंप्लीट करायचा आहे, असा सर्कल कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर हे अशी एक लाईन आणि अशी एक लाईन पाहिजे आहे आणि इथून आहे अशा प्रकारच्या लाईन, म्हणजे आपली फिगर कंप्लीट होईल. तर इथून असा कर्व असणारा फिगर बघूया अगोदर. फिगर 1 मध्ये आहे का असा कर्व, इथून नाही कर्व आहे, म्हणजे फिगर 1 आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 2 मध्ये आहे का, हो फिगर 2 मध्ये असा कर्व आहे, परंतु इथं 2 लाईन आहेत जिथं आपल्याला एकच लाईन पाहिजे होती.
हे इथून हे इथं जे मधात लाईन पाहिजे होती इथं एकच पाहिजे होती, इथं 2 आहेत म्हणजे फिगर 2 सुद्धा आपला उत्तर होऊ शकणार नाही. फिगर 3 मध्ये बघूया. फिगर 3 मध्ये इथं कर्व आहे, इथं लाईन एकच आहे म्हणजे फिगर 3 आपला उत्तर असू शकते. फिगर 4 मध्ये बघूया. फिगर 4 मध्ये असा एक कर्व आहे का? नाही. फिगर 4 आपला उत्तर असू शकणार नाही. म्हणजेच फिगर 1, फिगर 2 आणि फिगर 4 हे तीनही आपले उत्तर असू शकणार नाही. म्हणजेच वाचलेला फिगर 3 आहे. म्हणजेच आन्सर फिगर 3 आहे. आपला आन्सर फिगर 3 आहे. हा सुद्धा प्रश्न 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारतात. तर हे एवढे क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस केला तर हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम जाणार नाही. म्हणजेच आता पुढच्या लेक्चरला आपण भेटूया नवीन चॅप्टर सोबत. आणि हे चॅनल जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केले असाल तर सबस्क्राईब करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जर सबस्क्राईब केला तर तुमचा फायदा आहे, आणि जर तुम्हाला सबस्क्राईब नाही करायची असेल तर ते तुमची मर्जी. धन्यवाद.